शिक्षणाचा बाजार बंद करा, विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित आपण करा. पाहतात लोकसेवा 9 न्यूज. बिलोलीमध्ये कालपासून या ठिकाणी अमर उपोषणासाठी पालकांनी आणि काही शिक्षणप्रेमी सामाजिक कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर अमर उपोषणासाठी बसलेले आहेत. तर यांचा सर्वात महत्त्वाचा विषय आहे की खाजगी शाळांनी पालकांची विद्यार्थ्यांची फसवणूक करत आहेत. ही फसवणूक कशी आहे आणि कोणत्या माध्यमातून फसवणूक करत आहेत. तर ते पालकवर्ग आहेत, पालकवर्ग आणि सामाजिक कार्यकर्ते यांना विचारूया की कोणत्या माध्यमातून पालकांची लूट होते. वही, पुस्तक, पेन, फीस असे अनेक विषय त्यांनी घेऊन बसलेले आहेत. तर आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया. नमस्कार. काय मत आहे आपलं या ज्या उपोषणाला आपण बसलात आणि आपण जे पालक आहात, तर या अनुषंगाने काय फसवणूक होते आपली आणि ही जी इथपर्यंत बसण्याची वेळ आली कशासाठी? तर आज शिक्षण व्यवस्था ही एक बाजारीकरण झालेले आहे, एक बिझनेस प्रमाणे चालत आहे सर. कारण आज शेतकरी, शेतमजूर प्रत्येक माणूस एकमेकाला पाहून इंग्लिश मिडियम शाळेत टाकत आहे आणि या इंग्लिश मिडियम शाळेमध्ये पूर्ण बाजारीकरण स्वरूपात झालेलं आहे. कारण आज बाजारमध्ये भेटायचे ड्रेस आज जवळपास 300-400 रुपयाला भेटायचे ड्रेस आज प्रत्येक इंग्लिश मिडियमच्या शाळेत 800 ते 1000 रुपयाला ड्रेस झालेला आहे. आज बालभारतीची पुस्तक आज मार्केटमध्ये 70 ते 75 रुपयाची पुस्तक हे आज इंग्लिश मिडियम शाळेमध्ये 800 रुपयाला एक पुस्तक झालेले आहे. आज या अवस्थेत शेतकरी, शेतमजूर आज एवढ्या महागाची पुस्तक खरेदी करू शकते का? आज हे संपूर्ण जे इंग्लिश मिडियम शाळेमध्ये जे चालत आहे सर्व लूटमाप प्रकरण चालू आहे. कारण आज आम्ही व्हिडिओ जर गेले असता त्यांनी म्हणले की शिक्षणाची फी ही पालक आणि शिक्षक यांच्या मिटिंगानुसार होते. आज जवळपास 2 वर्ष झाले पालक मेळावा झालेला नाही शाळेमध्ये. आम्ही विचारले आहे की पालक मेळाव्यानुसार असं फीस ठरवण्यात येत आहे म्हणून विचारले असता त्यांनी म्हणले की पालक मिटिंग ठेवलं तर भांडणं होऊ लागलेत. भांडणं कशाचे होऊ लागलेत? प्रत्येक पालक येऊन विचारतो की माझा मुलगा काय शिकते, काय शिकवता तुम्ही, ह्याला तुम्ही भांडणाचं स्वरूप देता का? मग शिक्षण व्यवस्था आहे की तुमचं काय बिझनेस चालू आहे? आम्हाला तुमच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की आमची मागणी त्वरित कळवा की जे आहे शिक्षण हे चांगल्या पद्धतीनं स्वस्तामध्ये भेटलं पाहिजे, एवढीच आमची विनंती आहे. या ठिकाणी पालक व सामाजिक कार्यकर्ते गंगाधर हेबितकर यांनी आपल्याशी संवाद साधत आहेत. तर आपल्याला एक असा प्रश्न आहे की पालकांना आपण काय आवाहन करू इच्छिता? या ठिकाणी यांनी सांगितलेले आहेत की खाजगी शाळेमधून लोकांची फसवणूक होत आहे, पालकांची फसवणूक होत आहे. तर आपण पालक जागरूक होण्याची गरज आहे का? पालकांना काय आपण संदेश देऊ शकतो? सर्वप्रथम लोकसेवा न्यूजचे मी आभार मानतो, त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचले. जसं सनशाईन इंटरनॅशनल स्कूल सुरुवातीला आमच्याकडं केरळ राज्याचा शिक्षक स्टाफ आहे व आमची CBSE पॅटर्न आहे, इंटरनॅशनल स्कूल आहे असं जाहिरात करून पालक वर्गाची दिशाभूल केलेली आहे. त्या दिशाभूलीमध्ये पालक वर्ग मोठ्या प्रमाणात शाळेत आपल्या पाल्याचं ॲडमिशन घेऊन तिथं लेकराला पाठवत आहेत. ते एकाचं बघून एक सगळे शेतकरी, मजूर वर्ग व सगळेच आपल्या शहरातील भागातील लोक तिथं आपल्या पाल्यांना शिक्षणासाठी पाठवत आहेत. ते शाळावाले शिक्षण न देता आपला दुकान मांडलेलं आहे. प्रत्यक्ष पाहता तिथं कपड्याचं दुकान, साहित्याचं दुकान असे दुकानं मांडून पालकांकडून पैसे वसूल करीत आहेत. जे मार्केटमध्ये 20-30 रुपयाला वही, पेन भेटते तिथं 150 ते 200 रुपये, पुस्तकीच्या माध्यमातून 1000 रुपये अव्वाची सवा फीस वसूल केली जात आहे. सदर पुस्तक ही IIT नीट ही सनशाईन इंटरनॅशनल स्कूलची आहे. ही शिकवण्याची रीतसर परवानगी महाराष्ट्र शासनाकडून घ्यावी लागते. ती घेतली काय ही आम्हाला प्रश्न पडलेला आहे. आणि हे घेतलं असेल तर हे शिकवण्याचे योग्य आपल्याकडे मास्तर आहेत का, हा बी मोठा प्रश्न आहे. त्यांच्याकडे गेले असतात, त्यांच्याकडे आमच्याकडं काहीच माहिती नाही. तुम्ही संबंधित माहिती गट शिक्षण अधिकारी यांच्याकडून घ्या असं सांगत आहेत. आमची गट शिक्षण अधिकाऱ्यांनी दिशाभूल केलेली आहे. त्यांच्याकडे आम्ही लेखी तक्रार केलेली आहे, त्यांनी चौकशी केली असं सांगतात. पण आम्हाला चौकशी केली तर काय केली ते बी द्यायला तयार नाही.
आम्ही हे उपोषण बसून 2 दिवस झालं. आमच्या उपोषणाला कोणी भेट दिलेली नाही आजपर्यंत. आम्ही तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की बाबा आमचं उपोषण तात्काळ तुम्ही मागण्या मान्य करा, नाहीतर आम्ही उपोषण तीव्र करू. आम्ही आजच्या नंतर पाणी पिणार नाही. तुमच्या माध्यमातून आम्ही त्यांना सांगू. आणि तुम्हालाही विनंती करतो की मार्केटमध्ये बाबा ह्या पुस्तकं आहेत का, प्रत्यक्ष आहेत का, 1-2 दुकानावर जाऊन चौकशी करा. आणि शाळेचे कपडे बी आहेत का, असतील तर ते कोण्या रेटमध्ये आहेत हे बी चौकशी करा. या ठिकाणी उपोषणकर्ते इबितकर यांनी खुलासा केलेला आहे की शाळेची सर्रास फसवणूक पालकांची आणि विद्यार्थ्यांची होत आहे. आणि या ठिकाणी त्यांनी बोलताना बोलून गेले की पालक वर्ग जागरूक होणं गरजेचं आहे. सर्व पालक वर्ग जर एकत्र आलं तर आपली फसवणूक आपण टाळू शकतो. कारण की या ठिकाणी गट शिक्षणाधिकारी असो की शिक्षणाधिकारी असो यांनी कागदोपत्री माहिती पाठवतील, माहिती घेतील, पण ह्या ठिकाणी आपली फसवणूक टाळण्यासाठी सर्व पालकांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि असे सांगितलं आहे. त्यामुळं सर्व पालकांना सामाजिक कार्यकर्ते इबितकर यांचं आव्हान आहे की त्यांनी या उपोषणाला सर्वांनी पाठिंबा देऊन सर्व एकत्र येऊन ही लढा लढली पाहिजे असंच मत व्यक्त करत आहेत. कॅमेरामॅनसह लोकसेवा लाईव्ह न्यूज, कमलाकर जमदडे, बिलोली.